तुम्हाला माहित आहे, एका प्राण्याचा जीव घेऊन आपलं पोट भरणं हे गुरुचरित्रानुसार किती मोठं पाप मानलं गेलं आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी मांसाहार करणाऱ्यांबद्दल असा एक धक्कादायक खुलासा केला आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. मांसाहार केवळ शरीराला नाही, तर तुमच्या आत्म्याला सुद्धा नरकाकडे घेऊन जातो का? चला जाणून घेऊया गुरुचरित्रातील ते गुपित. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. दुपारची वेळ होती. गाणगापूरच्या पवित्र भूमीत, जिथे भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम होतो, तिथे एक वेगळंच चैतन्य सळसळत होतं. हवेत चंदनाचा सुवास दरवळत होता आणि आसमंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रघोषाने दुमदुमून गेला होता. हजारो भक्त लांबून लांबून श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन आले होते. कुणी अंगात ताप घेऊन आलं होतं, कुणी मनाची शांती शोधायला, तर कुणी केवळ त्या तेजाचा एक अंश आपल्या डोळ्यात साठवायला आलं होतं. संगमेश्वर मंदिराजवळ भाविकांची मोठी मांदियाळी जमली होती. याच गर्दीत एक असा गट उभा होता, जिथे काही लोक गंभीर चर्चेत मग्न होते. त्या गराड्यात एक मध्यमवयीन माणूस, जो पेहरावावरून एखादा प्रवासी किंवा व्यापारी वाटत होता, तो मोठ्या आवाजात काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उद्दामपणा होता. तो तिथल्या इतर ब्राह्मणांना आणि भक्तांना उद्देशून म्हणत होता, अहो, तुम्ही कशाला या खाण्यापिण्याच्या नियमांमध्ये अडकून पडला आहात? शेवटी भूक महत्वाची. निसर्गाने आपल्याला दात दिले आहेत, पचनशक्ती दिली आहे. वाघ हरिणाला मारून खातो, मोठा मासा छोट्या माशाला खातो, हा तर निसर्गाचा नियमच आहे ना. मग आपण एखादा प्राणी मारून खाल्ला तर त्यात एवढं पाप कसले? ईश्वरानेच तर ही सृष्टी बनवली आहे. मग त्यानेच बनवलेला जीव त्यानेच बनवलेल्या दुसऱ्या जीवाने खाल्ला तर त्यात काय चुकलं? त्याच्या या बोलण्यावर तिथले काही जुने जाणते लोक अस्वस्थ झाले. पण त्या माणसाचा तर्क इतका धारदार होता की कुणालाही चटकन उत्तर देता येत नव्हतं. तो पुढे म्हणाला, शरीराला ताकद लागते. युद्धावर जाणाऱ्या सैनिकाला किंवा कष्ट करणाऱ्या मजुराला मांसाशिवाय शक्ती कुठून मिळणार? केवळ गवत आणि पालापाचोळा खाऊन शरीर कसं कमवणार? त्याची ही चर्चा हळूहळू वादात रूपांतरित होऊ लागली होती. तिथेच बाजूला उभा असलेला श्री गुरूंचा एक तरुण शिष्य, ज्याचं नाव सिद्ध होते, तोही सर्व ऐकत होता. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. त्याला वाटलं, खरंच या माणसाचं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे का? जर देवानेच हे सर्व निर्माण केलं असेल, तर एका जीवाची हत्या करणं इतकं मोठं पाप कसं ठरू शकतं? सिद्धच्या मनात प्रश्नांचा काहूर माजलं. तो विचार करू लागला की आपण तर अहिंसेचा मार्ग अनुसरतो, पण जगाचा व्यवहार तर हिंसेवरच चालतो. या गोंधळलेल्या अवस्थेत तो थेट श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामींकडे जाण्यासाठी निघाला. श्री गुरु त्यावेळी एका विशाल औदुंबराच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज इतकं प्रखर होते की सूर्याची किरण सुद्धा त्यांच्या समोर फिकी पडतील. त्यांच्या डोळ्यात अगाध शांतता होती, पण त्याच वेळी त्यात ब्रह्मांडाचं ज्ञान साठवलेलं होतं. सिद्ध तिथे पोहोचला आणि त्याने स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या त्या एका नजरेतच त्यांना सिद्धच्या मनातील सर्व वादळ समजले होते. तरीही त्यांनी शांत स्वरात विचारले, वत्सा, इतका व्याकुळ का आहेस? तुझ्या मनात कोणता संशय घर करून बसला आहे? सिद्धने हात जोडून नम्रपणे विचारले, महाराज, क्षमा करा, पण बाहेर एक माणूस मांसाहाराचं समर्थन करत आहे. तो म्हणतो की निसर्गाचा हाच नियम आहे. जर भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याला मारलं तर ते पाप कसे? होस्टिंगर की सेल में कमाल दिखाएं। अपना डॉट-इन डोमेन 36 महीनों के लिए प्राप्त करें और पहले 12 महीनों के लिए केवल ₹1 का भुगतान करें। इसे हाथ से जाने ना दें। दूसरों से पहले अपना डोमेन नेम रजिस्टर करें। होस्टिंगर के साथ एक दिन को पहले दिन में बदलें और ऑनलाइन अपना ब्रांड बड़ा बनाएं। Parakeet AI is an AI online call assistant that gives you the answer to every question on your online call, such as, what is your biggest weakness? Click AI Help and Parakeet AI will provide an answer based on your resume and customize it for the position and the company that you're applying for. Our app can also analyze your screen and provide solutions to any coding problems that you may get during your meeting. And the best thing about it is that it remains invisible to everyone else, so you can comfortably see all the answers while sharing your screen on your online meeting.
This is our brand new desktop app. It's available both on macOS and Windows, and it is the best way to use Parakeet AI. But you can also use Parakeet AI right inside your web browser without having to download our app, or even on your mobile phone by placing it in front of your computer display. Try Parakeet AI for free today. पाप कसे आणि जर ते पाप असेल तर त्याचे परिणाम नक्की काय होतात? देवानेच तर सर्व काही निर्माण केलं असेल तर एका जीवाला खाणं हा गुन्हा का मानला जावा? कृपया माझ्या या अज्ञानाचा अंधकार दूर करा. त्या क्षणी वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. वारा वाहणं जणू थांबलं आणि पक्ष्यांचा किलबिलाटही मंदावला. श्री गुरूंच्या मुखावर एक गंभीर पण करुण भाव उमटले. त्यांनी सिद्धकडे अशा प्रकारे पाहिले की जणू ते त्याच्या आत्म्याच्या आरपार पाहत होते. त्या नजरेत केवळ राग नव्हता तर मानवी अज्ञानाबद्दलची एक अतीव दया होती. स्वामींचे डोळे तेजस्वी झाले. त्यांनी आपला हात उंचावला आणि अत्यंत धीर गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. स्वामी म्हणाले, सिद्ध, तू विचारलेला प्रश्न केवळ तुझा नाही तर ह्या संपूर्ण मानव जातीच्या विनाशाचा कारण ठरू शकणाऱ्या अज्ञानाचा प्रश्न आहे. लोकांना वाटतं की जीभ तृप्त झाली म्हणजे काम झालं, पण त्यांना हे माहित नाही की त्या एका क्षणाच्या चवीसाठी त्यांना किती जन्मांची किंमत मोजावी लागते. सृष्टीचा नियम बली तो कानपिडी असा नाही तर ज्याचं अन्न त्याचं मन असा आहे. तू ज्या हिंसेला निसर्गाचा नियम म्हणत आहेस ती प्राण्यांची प्रवृत्ती आहे, मानवाचा धर्म नाही. प्राण्यांना विवेक नसतो, त्यांना पाप पुण्य समजत नाही, पण मानवाला देवाने बुद्धी दिली आहे, विवेक दिला आहे. आणि जेव्हा मनुष्य आपल्या विवेकाचा खून करून केवळ वासनेसाठी दुसऱ्याचा जीव घेतो तेव्हा ते ब्रह्मांडातलं सर्वात मोठं पाप ठरतं. श्री गुरूंचे शब्द जणू काळजाला चिरत होते. सिद्ध श्वास रोखून ऐकत होता. श्री गुरु पुढे म्हणाले, मांसाहार हा केवळ आहार नाही तर तो एका जीवाचा आक्रोश आहे, त्याचं भय आहे आणि त्याचा शाप आहे. जेव्हा एखादा प्राणी मारला जातो तेव्हा त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या मनात जे प्रचंड भय आणि जो संताप निर्माण होतो तो त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि मांसाच्या प्रत्येक पेशीत उतरतो. आणि जेव्हा एखादा माणूस ते मांस खातो तेव्हा तो केवळ अन्न खात नाही तर तो त्या प्राण्याचं भय, त्याचा राग आणि ती हिंसक प्रवृत्ती स्वतःच्या शरीरात घेतो. यामुळे माणसाची बुद्धी तामसी होते, त्याचे विचार हिंसक होतात आणि त्याच्यातील माणुसकी हळूहळू नष्ट होऊ लागते. श्री गुरूंच्या बोलण्यात एक वेगळीच शक्ती होती. त्यांनी सिद्धला समजावून सांगितलं की आहार हा केवळ शरीरासाठी नसून तो मनासाठी असतो. सात्विक आहार माणसाला देवाकडे घेऊन जातो तर तामसी आहार माणसाला पशुत्वाकडे ढकलतो. पण तुला हे केवळ शब्दांनी समजणार नाही. कर्माचं फळ कसं मिळतं आणि मांसाहाराची चव चाखणाऱ्याला कोणत्या नरक यातना भोगाव्या लागतात हे समजण्यासाठी तुला एका प्राचीन राजाची कथा ऐकावी लागेल. त्या राजाकडे सर्व काही होतं, सामर्थ्य होतं, संपत्ती होती, पण एका चुकीच्या सवयीने त्याचं संपूर्ण आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं हे तुला समजलं पाहिजे. श्री गुरूंनी आपल्या हाताने हवेत एक वेगळीच हालचाल केली आणि जणू सिद्धच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं. सिद्धला आता गाणगापूर दिसत नव्हतं तर त्याला दिसत होतं एक विशाल जंगल आणि तिथे शिकारीसाठी निघालेला एक राजा. श्री गुरूंनी कथेला सुरुवात केली. ते सांगू लागले की एका काळी एक पराक्रमी राजा होता ज्याला रक्ताची आणि मांसाची चटक लागली होती. त्याला वाटायचं की तो राजा आहे त्यामुळे त्याला हवं ते करण्याचा अधिकार आहे, पण नियती कोणालाही सोडत नाही. स्वामींचा आवाज आता अधिक खोल झाला होता. ते सांगू लागले की त्या राजाने आपल्या आयुष्यात हजारो मूक प्राण्यांचे बळी घेतले होते. त्याला वाटायचं की ही फक्त शिकार आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या विनाशाची जाळी विणत होता. सिद्ध आता त्या राजाच्या काळात पोहोचला होता. People often ask me how Google manages everything at scale. It's all about smart engineering and tools like Docker and Kubernetes. If you want to understand how real-world systems like the one we build at Google runs at scale, join the Scalers Masterclass on the fundamentals of Docker and Kubernetes. Click on the link below to register now. पोहोचला होता. त्याने पाहिलं की तो राजा कशा प्रकारे क्रूरतेने जंगलात वागत होता. पण एका विशिष्ट दिवशी एका अशा घटनेने त्या राजाचं नशीब फिरवलं ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. स्वामींचे डोळे आता त्या मरणाऱ्या प्राण्यांच्या आठवणीने ओलावले होते. त्यांनी सिद्धला सांगितलं, सिद्धा, जो दुसऱ्याचा जीव घेतो त्याला आपला जीव वाचवण्याचा अधिकार उरत नाही. निसर्ग कधीच विसरत नाही आणि कधीच कोणाला माफ करत नाही.
त्या राजाने काय केलं होतं आणि त्याला त्याची काय शिक्षा मिळाली हे ऐकल्यावर तुझ्या लक्षात येईल की मांसाहार हा केवळ अन्नाचा भाग नाही, तर तो एका मोठ्या संकटाचं आमंत्रण आहे. स्वामींच्या या शब्दांनी सिद्धच्या अंगावर काटा आला. बाहेर तो माणूस जो तर्क मांडत होता तो आता सिद्धला अत्यंत पोकळ वाटू लागला. स्वामींच्या वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द सत्याची प्रचिती देत होता. स्वामींनी आता कथेच्या त्या भागाकडे वळले जिथे तो राजा एका गर्भिणी हरिणीचा पाठलाग करत होता. ते दृश्य इतकं भयानक आणि हृदयद्रावक होतं की सिद्धला आपले डोळे झाकून घ्यावेसे वाटले. पण श्री गुरूंनी फक्त नियम सांगितले नाहीत, तर त्यांनी एक अशी कथा सांगितली ज्यामुळे मांसाहार करणाऱ्यांच्या नशिबाचे काय होते हे स्पष्ट झाले. काय होती ती कथा? त्या राजाने असं काय केलं होतं की त्याला खुद्द ईश्वराच्या कोपाला सामोरं जावं लागलं? आणि त्या हरिणीच्या मर्तानाच्या त्या शेवटच्या नजरेत असं काय होतं ज्याने राजाचं संपूर्ण साम्राज्य हादरावून टाकलं? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या राजाच्या जंगलात शिरावं लागेल, जिथे कर्माचा हिशोब चुकता होणार होता. कथा आता एका अशा वळणावर आली होती जिथे मांसाहाराचे समर्थन करणाऱ्या त्या माणसाचे डोळेही उघडणार होते. पण राजाचा तो भयानक अंत आणि श्री गुरूंनी दिलेला तो इशारा नेमका काय होता? कर्माचा हा चक्रव्यूह कसा फिरतो? हे सर्व पुढच्या भागात स्पष्ट होणार होतं. श्री गुरूंचा आवाज आता अधिक गंभीर झाला आणि त्यांनी त्या राजाच्या शिकारीच्या त्या शेवटच्या दिवसाचं वर्णन करायला सुरुवात केली, ज्या दिवशी प्रत्यक्ष काळाने राजाचा दरवाजा ठोठावला होता. श्री गुरु सांगू लागले, सिद्धा, तो काळ असा होता जेव्हा धर्माची ग्लानी होऊ लागली होती आणि लोक आपल्या सत्तेच्या नशेत इतके धुंद झाले होते की त्यांना सृष्टीतील इतर जीवांच्या वेदनांची जाणीवच उरली नव्हती. त्या राजाचं नाव होतं चित्रसेन. पराक्रमी, श्रीमंत आणि अफाट सामर्थ्य असलेला हा राजा, पण त्याच्या अंताचं कारण ठरलं ते म्हणजे त्याचं शिकारीचं व्यसन आणि मांसाहाराची ती अघोरी ओढ. त्याच्यासाठी जंगल हे केवळ करमणुकीचं साधन होतं आणि तिथले प्राणी हे त्याचे जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ. राजा चित्रसेन आपल्या सैनिकांसह निबिड अरण्यात शिरला होता. घोड्यांच्या टापांचा आवाज संपूर्ण जंगलात दुमदुमत होता. पक्षी घाबरून आकाशात झेपावत होते, तर लहान प्राणी बिळांमध्ये दडून बसले होते. राजाच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. त्याने आपल्या धनुष्यावर बाण चढवला आणि समोरून धावत जाणाऱ्या एका सशाचा वेध घेतला. सशाच्या रक्ताचा सडा हिरव्या गवतावर पडला, पण राजाला त्याचं काहीच वाटलं नाही. तो आपल्या सेनापतीला म्हणाला, बघितलंस, हा ससा किती वेगाने धावत होता, पण माझ्या बाणासमोर त्याचं काय चालणार? आज रात्रीच्या मेजवानीसाठी हा एक उत्तम पदार्थ ठरेल. चला पुढे चला, मला आज काहीतरी मोठं सावज हवा रे. सेनापती आणि सैनिक राजाच्या या क्रूरतेवर दाद देत होते. त्यांच्यासाठी हे शौर्य होतं, पण निसर्गाच्या लेखी हे अधर्म होतं. जंगलाच्या आणखी खोल भागात राजा पोहोचला. तिथे एक अत्यंत सुंदर, कोमल आणि शांत स्वभावाची हरिणी चरत होती. ती हरिणी इतर प्राण्यांसारखी चपळ नव्हती, कारण ती गर्भिणी होती. तिच्या पोटात एक नवा जीव जन्म घेण्याच्या प्रतीक्षेत होता. तिला आपल्या मृत्यूची चाहूल लागली नव्हती. ती शांतपणे गवताचा घास घेत होती. राजाने दुरूनच तिला पाहिलं. त्याचे डोळे चमकले. त्याने हळूच आपला घोडा थांबवला आणि सैनिकांना शांत राहण्याची खूण केली. राजाने विचार केला की गर्भिणी हरणीचं मांस अत्यंत कोमल आणि चविष्ट असेल. त्याच्या या विचारसरणीत कुठेही दया नव्हती, फक्त वासना होती. राजाने आपला सर्वात धारदार बाण काढला. त्याने धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढली. बाण सुटला आणि थेट त्या हरणीच्या कुशीत जाऊन रुतला. हरणीने एक मोठी किंकाळी फोडली आणि ती जमिनीवर कोसळली. राजा आणि त्याचे सैनिक आनंदाने ओरडू लागले. ते धावत त्या हरणीजवळ पोहोचले. हरणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचे पाय थरथरत होते. अब आप भी अपना एनिमेटेड किड्स राइम चैनल बना सकते हो बिना फेस दिखाए। सीखो ऐप डाउनलोड करो। इंस्टॉल नाउ पे क्लिक करो और अभी सीखो ऐप डाउनलोड करो। ফার্স্ট ইয়ার আমার কলেজে তখন শুরুটা খুব ভালোই হয়েছে আর ঠিক সেই সময় আমার একটা খুব সিরিয়াস রিলেশনশিপও ছিল। আমরা বন্ধুরা মিলে ঠিক করি আমরা নন্দনে যাব, তারপর নন্দন থেকে কলেজ আসবো সরস্বতী পুজোর ঠাকুরের অঞ্জলি দিতে। অ্যান্ড সেই দিন আমি জানতে পারি যে আমার প্রেমিক আমাকে চিট করছে, আর এই সমস্ত কিছুর মধ্যে ইনভলভড আমারই বেস্ট ফ্রেন্ড। তারপর থেকে না আমার মধ্যে একটা অদ্ভুত চেঞ্জেস আসে। মাসি তখন বললো যে একটা কথা বলছি, তুই একবার অ্যাস্ট্রোটক ট্রাই কর। ক্যাজুয়ালি আমি রাত্রিবেলা শুয়ে অ্যাপটা ডাউনলোড করলাম এবং জাস্ট ফার্স্ট চ্যাটের জন্য অ্যাপ্লাই করলাম। যেহেতু ফার্স্ট চ্যাটটা ফ্রি, তাই আমি অত করিনি। ওই সময় আমার সাথে কথা হয় ঈশিতা অ্যাস্ট্রোলজার। সেটা বলেছিল তুমি তোমার জীবন সঙ্গীকে সোশ্যাল মিডিয়ার মাধ্যমে খুঁজে পাবে। 3 মাসের মধ্যে আমার সাথে কথা শুরু হয় অনিন্দর সোশ্যাল মিডিয়া ফেসবুক পেজ থেকে। তারপর আমরা হ্যাপিলি ম্যারিড, সবটাই কিন্তু হয়েছে অ্যাস্ট্রোটকের অ্যাপের মাধ্যমে।
करत होते. बाण तिच्या पोटात अशा ठिकाणी लागला होता जिथून रक्त थांबण्याचं नाव घेत नव्हतं. पण त्या वेदनेपेक्षाही तिला आपल्या पोटातल्या त्या अर्भकाची काळजी होती, जो अजून या जगाचं उजेडही पाहू शकला नव्हता. येथेच श्रीगुरूंनी कथेचा वेग मंदावला. सिद्धच्या डोळ्यांसमोर ते दृश्य जिवंत झालं. त्या हरणीने आपले मोठे काळेभोर डोळे उघडले आणि राजाकडे पाहिलं. त्या नजरेत काय नव्हतं, त्यात वेदना होती, त्यात अगाध दुःख होतं, आणि त्याही पेक्षा जास्त त्यात एक विचारणा होती की का, मी तुझं काय बिघडवलं होतं, माझ्या या निष्पाप जीवाचा काय गुन्हा होता. हरणीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने एकदा आपल्या पोटाकडे पाहिलं आणि मग राजाकडे. तिच्या त्या शांत पण आर्त नजरेने राजाच्या काळजाचा थरकाप उडायला हवा होता. पण राजा तर शिकारीच्या धुंदीत होता. हरणीने आपला शेवटचा श्वास घेण्यापूर्वी एक अत्यंत केविलवाणा आवाज काढला. तो आवाज म्हणजे केवळ प्राण्याचं ओरडणं नव्हतं, तर तो सृष्टीच्या निर्मात्याकडे केलेला एक आक्रोश होता. त्या क्षणी त्या हरणीच्या शरीरातून त्या न जन्मलेल्या जीवाचाही अंत झाला. एका शिकारीने एकाच वेळी 2 जीवांची हत्या केली होती. त्या मरणाऱ्या हरणीच्या डोळ्यांतील ती चमक जेव्हा हळूहळू ओसरू लागली, तेव्हा जंगलात एक भयानक शांतता पसरली. जणू काही वाऱ्याने वाहनं थांबवलं होतं आणि झाडांनी आपली पानं मिटून घेतली होती. त्या शांततेत एक अदृश्य शाप दडलेला होता. राजाला वाटलं त्याने विजय मिळवला, पण प्रत्यक्षात त्याने स्वतःच्या विनाशावर शिक्कामोर्तब केलं होतं. राजा चित्रसेनने त्या हरणीचं मांस आपल्या वाड्यात नेलं आणि मोठ्या थाटात मेजवानी झोडली. त्याच्या जिभेला त्या मांसाची चव इतकी आवडली की त्याला वाटलं आपण जगातील सर्वात सुखद अनुभव घेत आहोत. पण त्या रात्रीपासूनच खेळ बदलला. मध्यरात्री राजाला झोपेतून अचानक जाग आली. त्याला भास झाला की त्याच्या कक्षात कोणीतरी रडत आहे. त्याने इकडे तिकडे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. पण जशी त्याने डोळे मिटले, त्याला त्या हरणीचे ते रडवेले डोळे दिसू लागले. ते डोळे त्याला विचारत होते, माझ्या बाळाचा काय दोष होता. राजा घाबरून उठून बसला. त्याला घाम फुटला होता. दुसऱ्या दिवसापासून राजाच्या शरीरात बदल होऊ लागले. त्याच्या ज्या हाताने बाण चालवला होता त्या हातावर काळे डाग पडू लागले. त्याला तीव्र खाज सुटू लागली. हळूहळू ते डाग संपूर्ण अंगावर पसरले. राजवैद्यांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी अनेक औषधं दिली, लेप लावले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. राजाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागली. ज्या शरीराच्या सौंदर्यावर आणि ताकदीवर राजाला गर्व होता, ते शरीर आता कुजू लागलं होतं. मार्केट का ज्ञान नहीं है, टेंशन मत लो। एंजल वन ऐप है, सब कुछ सिंपल बना देता है। बस ओपन करो, एक्सप्लोर करो, इन्वेस्ट करो। Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Do you think generative AI is difficult? My Udemy course, Generative AI in a Weekend, can help you master generative AI without needing any AI or ML knowledge. Start learning generative AI with a hands-on approach. Check out my Udemy course today. लागलं होतं. त्याचे सैनिक जे त्याच्या शिकारीच्या वेळी त्याच्या सोबत होते, ते आता त्याच्या जवळ यायलाही घाबरू लागले. राजाच्या राज्यातही अनागोंधी माजली. पाऊस पडणं बंद झालं, शेतं वाळून गेली. ज्या प्रजेचा तो राजा होता, ती प्रजा आता त्याला शिव्या देऊ लागली. राजाला समजलं नाही की हे सगळं एकाएकी कसं घडलं. त्याने अनेक ब्राह्मणांना बोलावून विचारलं, यज्ञ केले, पण शांती मिळाली नाही. एक दिवस एका वृद्ध ऋषींनी त्याला सांगितलं, राजा, तू केवळ एका प्राण्याला मारलं नाहीस, तर तू एका मातेच्या ममतेचा आणि एका न जन्मलेल्या जीवाचा अधिकाराचा खून केला आहेस. ते रक्त आता तुझ्या शरीरातून बोलत आहे. जोपर्यंत तू त्या जीवांचा आक्रोश शांत करत नाहीस, तोपर्यंत तुला या व्याधीतून मुक्ती मिळणार नाही. राजा आता व्याकुळ झाला होता. त्याला आपल्या कर्माचा पश्चात्ताप होऊ लागला. पण मांसाहाराची ती सवय इतकी जडली होती की शरीराला व्याधी असूनही त्याच्या मनातील वासना मरत नव्हती. त्याला वाटायचं की पुन्हा मांस खाल्लं तर ताकद येईल. पण जसजसा तो मांस खात गेला, तसतशी त्याची व्याधी अधिकच बळावत गेली. त्याचे अवयव गळून पडू लागले. तो विवरत असायचा, पण त्याला मरणही येत नव्हतं. त्याला त्या हरणीच्या वेदनेची जाणीव आता स्वतःच्या शरीरात होत होती. त्याने ज्या प्रकारे त्या हरणीला तडफडून मारलं होतं, तसंच तो आता प्रत्येक क्षणी तडफडत होता.
सेनापती राजाच्या कक्षात आला आणि दुरूनच म्हणाला, महाराज, शत्रूने सीमेवर हल्ला केला आहे. आपली सेना कमकुवत झाली आहे आणि प्रजा बंड करत आहे. आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा. राजाच्या मुखातून शब्द फुटत नव्हते. त्याच्या जिभेवरही फोड आले होते. त्याने फक्त खूण केली, पण आता काळ निघून गेली होती. राजाला समजलं की त्याने आपल्या शिकारीच्या छंदामुळे केवळ स्वतःचं शरीरच नाही तर संपूर्ण साम्राज्य पणाला लावलं होतं. त्याच्या महालात आता चैतन्याऐवजी मरणाची कळा पसरली होती. श्री गुरु सिद्धला सांगत होते, बघ सिद्ध, कर्माचा सिद्धांत किती सूक्ष्म आहे. माणसाला वाटतं की कोणी पाहत नाहीये, पण निसर्ग हा सर्वात मोठा साक्षीदार असतो. त्या राजाने जे मांस चवीने खाल्लं तेच मांस आता त्याच्या शरीराचा शत्रू बनलं होतं. मांसाहार हा केवळ शरीराला आजारी पाडत नाही तर तो आत्म्यालाही काळवंडून टाकतो. राजा चित्रसेनची ही अवस्था बघून त्याच्या जवळच्या माणसांनीही त्याला सोडून दिलं. जो राजा एकेकाळी हजारो सेवकांच्या गराड्यात असायचा तो आता एका अंधाऱ्या खोलीत एकटाच पडला होता, स्वतःच्या कर्माची फळं भोगत. सिद्धने विचारलं, स्वामी, पण त्या राजाचा अंत कसा झाला? त्याला यातून मुक्ती मिळाली का? आणि मांसाहार करणाऱ्या सामान्य माणसाचं काय होतं? श्री गुरूंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मुक्ती इतकी स्वस्त नसते वत्सा. राजाचा अंत तर अत्यंत भयानक झाला, पण खरी शिक्षा तर मृत्यूनंतर सुरू होते. चित्रसेनच्या बाबतीत जे घडलं ते ऐकून तुला समजेल की यमलोकात मांसाहार करणाऱ्यांसाठी कोणत्या भयानक शिक्षांची तरतूद आहे. चित्रसेन जेव्हा मरण पावला तेव्हा त्याला न्यायला यमदूत आले. ते यमदूत कसे होते आणि त्यांनी राजाला कोणत्या नरकात नेलं हे ऐकून तुझा आत्माही हादरून जाईल. राजाचा देह जेव्हा शांत झाला तेव्हा त्याच्या राजवाड्यात कोणालाही दुःख झालं नाही. उलट लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण राजाचा सूक्ष्म देह जेव्हा यमलोकाच्या दिशेने निघाला तेव्हा त्याला त्या गर्भिणी हरणीचा आणि त्या जंगलातील हजारो प्राण्यांचा आक्रोश ऐकू येऊ लागला. यमदूत त्याला ओढत घेऊन जात होते. If you're an aspiring data analyst, business analyst, or someone who wants to explore a career in data science, this workshop is for you. Join the Introduction to Tableau hosted by Scalar, where you will learn Tableau basics right from connecting to data, working with categorical, geographic, and time series data. And by the end of this session, you will also learn to build a fully functional dashboard that answers most of your analytical questions. Click on the link below to register. हमारी लाइफ के बहुत सारे गोल सिर्फ तभी अचीव होते हैं जब हम उन्हें फर्स्ट टाइम करने का डेयर करें। जैसे पहली बार स्टेज पे चढ़ के बोलना या एक अननोन सिटी में खुद से ट्रैवल करना। नर्वसनेस भी होती है बट थ्रिल भी होता है। बट इस बार चैलेंज था अपने फ्यूचर में इन्वेस्ट करना, स्टॉक मार्केट से स्टार्ट करना। दिल में थोड़ा डर, थोड़ा डाउट था, लेकिन मैंने कर लिया। रिसर्च एनालिसिस चार्ट देख के और ज्यादा हेजिटेशन होती थी, बट फिर सोचा कि कब तक सिर्फ सोचूंगी। अगर फ्यूचर सिक्योर करना है तो एक्शन तो लेना ही पड़ेगा। आजकल तो बस आपने अपना फोन उठाया, एक टैप किया और लिटरली पहला स्टॉक आपका हुआ। मतलब इतना इजी हो जाएगा कि सोचा ही नहीं था। मैंने तो कर लिया, बट अब आप भी ट्राई करो। सोचना बंद करो, ग्रो पे इन्वेस्ट करो। यहाँ है फ्री डीमैट अकाउंट विद 0 एनुअल चार्जेस। ऑल स्टॉक इन्फो इन वन प्लेस, जैसे प्राइस, फंडामेंटल चार्ट्स एक्सेट्रा। वन क्लिक टू बाय एंड सेल स्टॉक्स। और ग्रो है इंडिया का नंबर 1 स्टॉक ब्रोकर। सो डाउनलोड ग्रो और अपना पहला स्टॉक लो। Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. होऊन जात होते. राजा ओरडत होता, माफी मागत होता, पण तिथे दया दाखवणं कोणाच्याही हातात नव्हतं. राजाचा अंत तर भयानक झालाच, पण श्री गुरूंनी पुढे जे सांगितलं ते ऐकून शिष्याला घाम फुटला. मांसाहार केवळ याच जन्मात नाही तर मृत्यूनंतरही पिच्छा सोडत नाही. यमलोकात चित्रसेनच्या वाट्याला काय आलं आणि मांसाहारामुळे मानवी जीवनात नक्की कोणते आध्यात्मिक अडथळे येतात हे श्री गुरूंनी पुढच्या भागात स्पष्ट केलं. एका प्राण्याचा जीव घेणं हे केवळ एका क्षणाचं पाप नसतं, तर तो एक असा कर्ज असतो जो जन्मोनजन्मी फेडावा लागतो. चित्रसेनला आता कोणत्या नरक यातना भोगाव्या लागणार होत्या? यमलोकाचा तो मार्ग कसा होता हे जाणून घेणं सिद्धसाठी आणि आपल्या सर्वांसाठी अत्यंत गरजेचं होतं. श्री गुरूंचा आवाज आता अधिकच गंभीर झाला आणि त्यांनी यमलोकातील त्या भयानक दृश्यांचे वर्णन करायला सुरुवात केली. सिद्ध, तू आता राजा चित्रसेनची अवस्था पाहिली, पण हे तर फक्त बाह्य स्वरूप होतं. खरी शिक्षा तर त्याच्या आत्म्याला भोगावी लागली. मृत्यूच्या क्षणी जेव्हा त्याचे प्राण कंठाशी आले होते तेव्हा त्याला यमदूत दिसू लागले. ते यमदूत साधे नव्हते, त्यांचे चेहरे त्या प्राण्यांसारखे होते ज्यांची चित्रसेनने शिकार केली होती. कोणाचे तोंड हरणासारखे होते तर कोणाचे डुकरासारखे. त्यांनी चित्रसेनला लोखंडी साखळ दंडांनी बांधले आणि त्याला ओढत नेऊ लागले.
तो ओरडत होता, किंचाळत होता, पण त्याची हाक ऐकायला तिथे कोणीच नव्हतं. त्याने ज्या प्राण्यांना विव्हळत मारलं होतं, आज त्यालाही तसंच विव्हळत यमलोकाची वाट चालू लागली होती. पण सिद्ध केवळ राजाच नाही, तर आजच्या काळात जो सामान्य मनुष्य केवळ जिभेच्या चवीसाठी मांसाहार करतो, त्यालाही अशाच परिणामांना सामोरं जावं लागतं. हे मी तुला केवळ भीती घालण्यासाठी सांगत नाही, तर यामागे एक सखोल आध्यात्मिक विज्ञान दडलेले आहे, जे आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी कळकळीने सांगितले आहे. श्री गुरूंच्या वाणीत आता एक वेगळीच धार आली होती. त्यांनी सिद्धला जवळ बोलावले आणि सांगितले, वत्सा, तू कधी मांस या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहेस का? आपल्या संस्कृत व्याकरणात आणि प्राचीन ग्रंथांमध्ये मांस या शब्दाची फोड अत्यंत भयावह रीतीने केली आहे. माम स खादयती इति मांसः याचा अर्थ असा होतो की जो मला माम आज खातोय त्याला सह मी पुढच्या जन्मी खाईन. हा केवळ शब्द नाही, तर हा एक वैश्विक करार आहे. जेव्हा तू एखाद्या जीवाचा बळी घेतोस, तेव्हा तू नकळतपणे त्या जीवाशी एका कर्माच्या बंधनात अडकला जातोस. निसर्गाचा नियम आहे की जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. जर तुम्ही कुणाला मृत्यू दिला असेल, तर तो मृत्यू तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपात परत येणारच. आज तू शिकारी आहेस आणि तो सावज आहे, पण उद्या काळ फिरला की तो शिकारी असेल आणि तू त्याचा सावज असशील. अगर जीरो बैलेंस पे 10,000 का लोन लेना है तो सीखो ऐप अभी डाउनलोड करो। सीखो ऐप इंडिया की नंबर 1 एजुकेशनल ऐप्स है। यहाँ सिर्फ सिखाने वाली वीडियो आती हैं और सीखो पर कोई एड्स नहीं आते। सीखो ऐप पर आप सारे सरकारी काम ऑनलाइन करना, इंग्लिश स्पीकिंग, बिजनेस करना, शेयर मार्केट इन्वेस्टिंग, यूट्यूबर बनना और भी बहुत सारी स्किल्स सीख सकते हैं। सीखो पर आपको ये वीडियो मिलेगा, जीरो बैलेंस पर 10,000 का लोन। सीखो ऐप के एक्सपर्ट्स इन सभी कामों की ऑनलाइन प्रोसेस को स्टेप बाय स्टेप सिखाते हैं। जब सारे सरकारी काम की प्रोसेस पता होगी तो न दफ्तर के चक्कर लगाने पड़ेंगे और न किसी एजेंट को फीस देनी पड़ेगी। सारे सरकारी काम ऑनलाइन करना सीख लो और उसके लिए सीखो ऐप अभी डाउनलोड कर लो। इंस्टॉल नाउ पे क्लिक करो और अभी सीखो ऐप डाउनलोड करो। Lead the global rise of Ayurveda. Start at LPU. Learn how to blend centuries of Ayurvedic wisdom with the science of modern pharmacy. Master herbal formulation, standardization, and clinical testing in state-of-the-art labs. 13th among top pharmacy institutions in India. Our MPharm Ayurveda program opens doors to salary packages as high as 8.4 lakh and access recruitment opportunities from over 120 top companies. Join the education revolution. Admissions open 2026. Lovely Professional University. असशील, हा जन्म मृत्यूचा फेरा मांसाहारामुळे कधीच संपत नाही. सिद्ध हादरून गेला होता. त्याने कधीच या दृष्टिकोनातून विचार केला नव्हता. श्री गुरु पुढे सांगू लागले, आता तुला मी याचं वैज्ञानिक आणि मानसिक कारण सांगतो. जेव्हा एखाद्या प्राण्याला कापलं जातं, तेव्हा त्याला आपल्या मृत्यूची स्पष्ट चाहूल लागलेली असते. तो प्राणी अत्यंत दहशतीत असतो. त्या मृत्यूच्या भयापोटी त्याच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरके, हॉर्मोन्स आणि विषारी द्रव्य प्रचंड वेगाने स्त्रवू लागतात. राग, भीती, द्वेष आणि अगतिकता या भावना त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात उतरतात. जेव्हा मनुष्य ते मांस खातो, तेव्हा तो केवळ प्रथिने किंवा पोषक तत्व खात नाही, तर तो त्या प्राण्याचा तो प्रचंड राग आणि ते अतीव भय आपल्या शरीरात घेतो. याचा परिणाम काय होतो? माणसाची प्रवृत्ती तामसी होऊ लागते. त्याचा चिडचिडेपणा वाढतो, वासना प्रबळ होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा विवेक नष्ट होतो. सात्विक आहारामुळे बुद्धी तल्लख होते आणि मन देवाकडे वळते, पण मांसाहारामुळे मन चंचल आणि हिंसक बनते. ज्याच्या अन्नात हिंसा आहे, त्याच्या विचारात शांती कधीच नांदू शकत नाही. स्वामींचा आवाज आता अधिकच गंभीर झाला होता. त्यांनी पंचसुना या संकल्पनेबद्दल सांगायला सुरुवात केली. सिद्ध, तुला वाटतं की फक्त काठिकच पाप करतो? नाही. शास्त्रात पंचसुना नावाचा एक सिद्धांत आहे. एका गृहस्थाच्या घरात कळत नकळत 5 प्रकारच्या हिंसा घडत असतात. चुलीत लाकडं जाळताना, झाडू मारताना, धान्य काढताना, पाण्याचे भांडे भरताना आणि दगडधोंड्याच्या कामात. या 5 ठिकाणी सूक्ष्म जीव मरतात, म्हणून त्याचं पाप लागू नये म्हणून आपण वैश्वदेव आणि बलिहरण सारखे विधी करतो.
आता विचार कर, जिथे कळत नकळत होणाऱ्या सूक्ष्म जीवांच्या हत्येचे इतके विचार करावे लागतात, तिथे जिभेच्या चवीसाठी प्रत्यक्षपणे जाणीवपूर्वक एखाद्या मोठ्या प्राण्याची मान कापली जाते, त्याचं पाप किती अथांग असेल. हे पाप केवळ कापणाऱ्यालाच लागत नाही, तर जे त्या हत्येचे समर्थन करतात, जे ते मांस विकतात, जे ते शिजवतात आणि जे ते चवीने खातात, या सर्वांना त्या कर्माचा वाटा उचलावा लागतो. कोणीही यातून सुटू शकत नाही. इथेच श्री गुरूंनी कथेची गती एकदम मंदावली. सिद्धच्या डोळ्यात आता भीती स्पष्ट दिसत होती. श्री गुरूंनी आपली दृष्टी स्थिर केली आणि ते त्या नरक यातनांचे वर्णन करू लागले, जे ऐकून काळजाचा थरकाप उडावा. सिद्ध, तू कल्पना कर एका अशा ठिकाणाची जिथे चहूकडे अंधकार आहे आणि हवेत केवळ रक्ताचा आणि जळणाऱ्या मांसाचा वास आहे. याला कुंभीपाक नरक म्हणतात. जे लोक या पृथ्वीवर मुक्या प्राण्यांना गरम तेलात तळून किंवा विस्तवावर भाजून खातात, त्यांना यमदूत अशाच प्रकारे गरम तेलाचा कढईत टाकतात. तिथे आत्मा मरत नाही, पण वेदना मात्र शरीरासारख्याच होतात. तो जीव ओरडतो, सुटकेसाठी प्रार्थना करतो, पण त्याला कोणीही वाचवू शकत नाही. कारण त्याने जेव्हा प्राण्यांना मारले होते, तेव्हा त्यानेही त्यांची दयाळू हाक ऐकली नव्हती. तिथे यमदूत त्या जीवाचे तुकडे करतात, जसे त्याने पृथ्वीवर प्राण्यांचे केले होते. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे हे दुःख भोगून झाल्यावर त्या जीवाचा जन्म पुन्हा एका प्राण्याच्या रूपात होतो, ज्याला पुन्हा कापलं जाणार असतं. हा चक्रव्यूह किती काळ चालेल हे केवळ त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. स्वामींनी हे सांगत असताना सिद्धच्या खांद्यावर हात ठेवला. सिद्ध थरथर कापत होता. Experience seamless investing with Angel One. Open free Demat account today. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. इंडिया में कितने सारे स्टार्टअप्स ग्रो कर रहे हैं. खाना घर तक डिलीवर करने के लिए ऐप है, कपड़े खरीदने के लिए ऐप है, राशन ऑनलाइन ऑर्डर हो जाता है. भाई अब टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ गई है, तो एक ऐसा ऐप भी बना देते हैं जो आपके मन में चल रहे सवालों से छुटकारा दिला सकता है. शादी कब होगी, जिसे डेट कर रहे हो उससे होगी या फिर कोई और. शादी के बाद जिंदगी और करियर दोनों कैसे रहेगा यार. अगर आपके दिमाग में ये सारी चीजें चलती रहेंगी तो लाइफ में सुकून कहाँ से मिलेगा. पर अब सुकून के लिए भी एक ऐप है, एस्ट्रोटॉक, जहां आप एस्ट्रोलॉजर से अपनी सारी टेंशन शेयर कर सकते हो. हर प्रॉब्लम का सोल्यूशन दे देते हैं भाई. एस्ट्रोलॉजर्स को 5 टफ राउंड्स ऑफ इंटरव्यूज के बाद ही हायर करते हैं. तभी तो इनकी प्रेडिक्शंस इतनी सही रहती. तो डाउनलोड करो एस्ट्रोटॉक ऐप और टेंशन फ्री होकर लाइव जियो यार. और इसका प्लस पॉइंट बताऊं, इधर पहली चैट बिल्कुल फ्री है. ट्राई करके देखो. कापत होता. स्वामींच्या शब्दात आता एक आर्तता होती. वत्सा, भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या माणसाने तर यापासून लांबच राहायला हवं. जर तुला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुझं हृदय दयेने भरलेलं हवं. ज्या हृदयात दुसऱ्याच्या रक्ताची ओढ आहे तिथे देव कसा काय वास करेल. विठ्ठल असो वा नृसिंह सरस्वती, ते सर्व प्राणी मात्रांमध्ये आहेत. जर तू एका प्राण्याला मारतोस तर तू प्रत्यक्षपणे त्या ईश्वराच्या अंशालाच वेदना देतोस. तुला वाटतं की देवाला नैवेद्य दाखवून आणि मंत्र म्हणून तू मुक्त होशील? नाही. ईश्वर रक्ताचा नैवेद्य स्वीकारत नाही, तो प्रेमाचा आणि करुणेचा भुकेला असतो. जो मनुष्य दुसऱ्याच्या प्राणांचं रक्षण करतो तोच ईश्वराच्या कृपेला पात्र ठरतो.